मागील तासामध्ये आपण साध्या पटमालेमध्ये प्रमाण विचलन कसं काढतो ते पाहिलं आणि खंडित तासामध्ये प्रमाण विचलन कसं काढतो ते आपण पाहिलं. आज आपण संतत पटमालेमध्ये प्रमाण विचलन कसं काढतो ते पाहिलं. साधारणपणे संतत पटमाला आणि खंडित पटमालेमध्ये प्रमाण विचलन काढण्याची पद्धती सेमच आहे. फक्त संतत पटमालामध्ये 10 ते 20, 20 ते 30 अशी संख्या दिलेली असते. त्यामुळे आपल्याला मिड व्हॅल्यू काढावी लागते आणि त्याच्या आधारावर मग dx करावा लागतो. फक्त मिड व्हॅल्यू काढावी लागते, बाकी सूत्र तेच असतं. परीक्षेमध्ये प्रश्न असा येतो, खालील माहितीच्या आधारे प्रमाण विचलन व त्याचा गुणांक माहित करा किंवा प्रमाण विचलन गुणांक माहित करा. खालील माहितीच्या आधारे प्रमाण विचलन व त्याचा गुणांक माहित करा किंवा प्रमाण विचलन गुणांक माहित करा. खालील माहितीच्या आधारे प्रमाण विचलन गुणांक माहित करा. आता इथे जरी गुणांक पण विचारलं तर आपल्याला गुणांक काढावा लागणार आहे. प्रमाण विचलन पण काढावं लागणार आहे, गुणांक पण काढावं लागणार आहे. जर समजा गुणांक विचारलं नसेल तर प्रमाण विचलन काढायची आवश्यकता गुणांक काढायची आवश्यकता नाही, फक्त प्रमाण विचलन काढून थांबायचं. बघा x मध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70 आणि 70 ते 80. f मध्ये 4, 6, 9, 10, 8, 6, 4 अशा संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बाळा? एमबी काढायचं. त्याच्या पहिले तुझ्या जो एफ आहे त्याची बेरीज करायची, त्याला म्हणायची आणि करा बरं बेरीज पटकन फास्ट. काय ते 6 4 10 9 19 19 10 29 29 आणि 8 37 37 आणि 6 43 43 आणि 47 47. ओके. त्यानंतर एमबी काढायचा. एमबी कसा काढतात बाळा? या दोघांची बेरीज भागिले 2 किंवा या दोघांचं सेंटर मधील संख्या येईल ती संख्या म्हणजे एमबी असते. 10 आणि 20 च्या मध्ये 15 येतात. 20 आणि 30 च्या मध्ये 25, 30 आणि 40 च्या मध्ये 35, 45, त्यानंतर 55, 65 आणि 75. या दोन संख्यांची बेरीज करायची आहे आणि याला भागिले 2 करायचं आहे. जे काही येईल ते इथं आपण सेंटरला लिहित असतो, त्याला मिड व्हॅल्यू मध्यबिंदू असं म्हणतात. आता याच्यातली एक संख्या गृहीत धरून dx करायचं. काय संख्या गृहीत धरली? आपण समजा गृहीत धरू आपण 45 संख्या 45 ही संख्या गृहीत धरली आणि त्याचा एमबी dx काढला. dx कसं काढणार? 15 मधून 45 गेले किती आहे बघा? -30. 25 मधून 45 गेले -20. 35 मधून 45 गेले -10. परत 45 मधून 45 गेले 0. 55 मधून 45 गेले 10. 62 मधून 45 गेले 20. 75 मधून 45 गेले 30. आपण त्याचा dx काढला. dx काढल्यानंतर आपण साध्या पटमालेमध्ये काय f दिलेला नसतो, त्यामुळे फक्त dx च्या प्लस प्लस आणि मायनस मायनस ची बेरीज करत होतो. पण खंडित पटमालेमध्ये f दिल्यामुळे आपण f dx पण काढतो. आता संतत पटमालेमध्ये पण f दिलेला आहे, f dx काढणं कंपल्सरी आहे. f dx कसा काढतात? तर f गुणिले dx म्हणजे 4 गुणिले 30. 4 त्रिकम 12 म्हणजे -120. 6 दोन्ही 12 म्हणजे -120. 9 दाही 90 -90. 10 0 0. 8 दाही 80. 6 दोन्ही 12 म्हणजे 120. 4 त्रिकम 12 म्हणजे 120. आता याला म्हणायचं समेशन f dx बरोबर. इथं मायनस मायनस वाल्यांची बेरीज करून घ्यायची आणि प्लस प्लस वाल्यांची बेरीज करून घ्यायची. मायनस मायनस वाल्यांची बेरीज किती वेळा सांगा बघा? 330. आणि प्लस वाल्यांची 330
320 मोठी संख्या 330 आहे 330 मधून तुम्ही 320 गेले राहिले किती 10 मायनस चिन्ह आहे म्हणून -10 त्यानंतर काय करायचा fdx करायचा fdx चा वर्ग काढायचा fdx चा वर्ग म्हणजे काय fdx चा वर्ग म्हणजे आपण साध्या पदमाने dx चा वर्ग डायरेक्ट करतो हा पण खंडित पदमाने आपण पाहिला fdx चा वर्ग म्हणजे काय तर dx गुणिले fdx हा dx गुणिले हा fdx म्हणजे fdx चा वर्ग dx गुणिले fdx असं लिहायचं म्हणजे आपण लक्षात राहतो आणि dx ची संख्या काय 30 30 गुणिले 120 3600 चला त्यानंतर 20 गुणिले 120 2400 चलो ओके परत त्यानंतर 10 गुणिले 90 900 0 गुणिले 0 0 परत 10 गुणिले 80 800 20 गुणिले 120 2400 चला ओके 30 गुणिले 120 3600 बरोबर आहे का हो सर हां आता मग काय करायचं या सगळ्यांची बेरीज याला म्हणायचं समेशन fdx चा वर्ग बरोबर 3600 2400 900 800 या सगळ्यांची बेरीज करून घेऊ 5 5 10 10000 11 12 काय ते बघा 14000 आले का राणी तुमच्याकडे बेरीज ती आली का 100 ओके 14000 100 चेक करा ठीक आहे आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय प्रमाण विचलनाचं सूत्र लिहायचं बरोबर प्रमाणाचे कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्याकडे असताना चेक करून घ्या आणि प्रमाण विचलनाचं सूत्र मांडायला सुरुवात करा तर प्रमाण विचलन सूत्र काय आपला सिग्मा बरोबर बघा म्हणजे प्रमाण विचलन म्हणजे SD बरोबर काय सूत्र समेशन fdx चा वर्ग भागिले n वजा कंसामध्ये समेशन fdx भागिले n कंसाचा वर्ग लक्षात घ्या कंसाचा वर्ग आहे पण सगळ्यात प्रयत्न की डाटा लिहून घ्या म्हणजे साइडला आपल्याकडे की समेशन fdx किती आलाय समेशन fdx चा वर्ग किती आलाय आणि n बरोबर किती आला मला माहिती आहे की काहीतरी चूक झालेली आहे तुमच्याकडे बरोबर हो म्हणूनच तुम्हाला मी रिपीट करायला पाहिजे 12-13,000 मध्ये येतो आणि तुम्ही एकदम 14 म्हणताय म्हणूनच पुढे नंबर एकदा करा तुम्ही याची बेरीज काय आहे 13,700 बघा समेशन fdx चा वर्ग 13,700 ओके नेक्स्ट बघा 13,700 आणि समेशन fdx किती आले आपला -10 आणि n बरोबर 47 n बरोबर 47 आणि हे -10 या संख्या एका साइडला वरच्या साइडला तरी मांडून ठेवायच्या आणि नंतर सूत्र लिहायचं म्हणजे आपल्या सूत्रामध्ये संख्या ठेवता येते ठीक आहे तर समेशन fdx चा वर्ग आला आहे सिग्मा बरोबर वर्गमूळामध्ये 13,700 भागिले n म्हणजे 47 वजा कंसामध्ये -10
भागिले 47 कंसाचा वर्ग म्हणून सिग्मा बरोबर 13700 ला 47 न आपण भागलं तर काय येते बाळा 291 पॉइंट किती 48 291.48 मायनस आता 10 ला 47 ने भागलं तर काय येतं 0.21 त्याचा वर्ग म्हणून सिग्मा बरोबर 291.48 वजा 0.21 चा वर्ग किती येतो 0.21 गुणिले 0.21 केला तर वर्गामध्ये मायनस चिन्ह राहत नाही 0.04 ओके चला आता मग 291.48 मधून 0.04 वजा करायचे तर सिग्मा बरोबर किती येतं बाळा 291.48 वजा 0.04 काय आलं म्हणजे 8 मधून 4 गेले 4 आले 291.44 आता आलेला हा जो 291.44 आहे याला वर्गमूळाच्या बाहेर काढायचं 17.07 तर सिग्मा बरोबर आलं 17.07 म्हणजे तुमचा एसडी म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन आला 17.07 आता हे झालं तुमचं प्रमाण विचलन आता प्रमाण विचलन काढायचं काय काढायचंय गुणांक प्रश्नामध्ये खालील माहितीच्या आधारे प्रमाण विचलन गुणांक माहित करा असं म्हटलेलं आहे मग त्यामुळे आपल्याला गुणांक काढायचा आहे आणि गुणांक काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल की गुणांकाचं सूत्र कोएफिशिएंट ऑफ सिग्मा बरोबर सिग्मा भागिले सिग्मा भागिले a हे सूत्र आहे यातलं सिग्मा म्हणजे एसडी आपल्याला माहिती आहे आणि a म्हणजे मीन माहित नाही म्हणून पहिले a काढून घ्यावं लागेल म्हणून s अधिक समेशन fds भागिले n म्हणून a बरोबर 45 अधिक -10 भागिले 47 म्हणून a बरोबर 45 अधिक -10 ला 47 ने भागलं तर किती आलं 0.31 0.21 आता हे 45 अधिक 0.21 45.21 म्हणजे आपल्याला मीन मिळाला a ची व्हॅल्यू मिळाली आता या सूत्रामध्ये आपल्याला ती व्हॅल्यू मांडायची आहे सिग्मा भागिले a माझा सिग्मा किती आला आता 17 किती 17.07 भागिले a किती आला बाळा 45 17.07 ला 45.21 न भागलं तर कोएफिशिएंट ऑफ सिग्मा म्हणजे प्रमाण विचलन 0.37 गुणांक बरोबर 0.37 गुणांक विचारला तर ह्या स्लाइड मध्ये जे आपण केलंय थोडा भाग नंतर करायचा पण फक्त प्रमाणाच्या माहिती राहणार तर तेवढं करायचं म्हणजे खंडित प्रमाणेच हे गणित आहे फक्त एक स्टेप वाढली आहे ती म्हणजे आपल्याला फक्त एमव्ही काढायचा आहे हा एमव्ही काढायचा राहिलेला असतो तो काढल्यानंतर बाकी खंडित पदमालेमध्ये आपण सगळं गणित करतो तसंच संतत पदमालेमध्ये सेम टू सेम गणित करायचं कळालंय का आता हे तुम्ही लिहून घ्या मग मी पुढचे गणित तुम्हाला देतो